मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय तर दुसरीकडे महाराष्ट्रात मुंबई आणि कोकण पट्ट्यामध्ये उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। मुंबईसह 6 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सांगली शहरातील म्हसोबा मंदिराला महापालिकेनं घरपट्टीची नोटीस पाठवली। म्हसोबा मंदिराच्या नावे 1062 रुपयांची घरपट्टी भरण्याची नोटीस बजावण्यात आली। तसंच म्हसोबा मंदिर हे कोणत्याही ट्रस्ट अथवा मंडळाच्या अखत्यारीत नाही, त्यामुळे घरपट्टी बिल कोण भरणार असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करण्यात आलाय। कल्याणमध्ये आणखी एका अनधिकृत इमारतीवरती कारवाई करण्यात आली आहे। कारवाईपूर्वी इमारत बेकायदेशीर असल्याची कल्पना रहिवाशांना नव्हती। महापालिकेच्या कारवाईमुळे 26 कुटुंब बेघर झाली आहेत। महापालिकेनं कल्याण पूर्वेकडील चिंचपाडा परिसरातील वक्रतुंड या इमारतीवरती कारवाई केली आहे। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळमध्ये शेवग्याच्या शेंगांसाठी एकानं सख्ख्या भावाचा खून केला। घरासमोरील झाडावरून 4 शेवग्याच्या शेंगा तोडल्या तर रागातून चंद्रकांत चासकर त्यांच्या मुलांनी आणि पत्नीनं सुभाष चासकर यांना बेदम मारहाण केली। त्यानंतर सुभाष यांचा जागीच मृत्यू झाला। पोलीस आता पुढचा तपास करतायत। नांदेडमध्ये तरुणावरती चाकू हल्ला करण्यात आलाय आणि या हल्ल्यामध्ये 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झालेला आहे। तरुण दुचाकीने जात असताना 2 हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्यारानं वार केले। पोट आणि मानेवरती गंभीर वार करण्यात आले। तर ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली। हत्या प्रकरणी पुढचा तपास आता सुरू आहे। पालघरमध्ये 25 लाख रुपये किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आलाय। पालघरमध्ये एमडी ड्रग्ज विरोधात आठवडाभरात पालघर पोलिसांकडून दुसऱ्यांदा ही मोठी कारवाई झालेली आहे। कारवाईमध्ये बँड्रामध्ये एकाला पोलिसांकडून अटकही करण्यात आली। रोहित पवारांनी प्रशांत कोरटकरवरती निशाणा साधलेला आहे। ज्या महेश मोतेवारनं लाखो लोकांना हजारो कोटींचा गंडा घातला, त्याच्या गाड्या आणि पैसे कोरटकरकडे असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय। माजी राज्यपालांपासून केंद्र आणि राज्य सरकारमधील मोठ्या नेत्यांसोबत कोरटकरची उठबस आहे आणि त्यामुळे कोरटकर सारख्या विकृत प्रवृत्तीची हिंमत वाढल्याचा आरोप रोहित पवारांनी केलेला आहे। तर प्रशांत कोरटकरचं तोंड काळं करून गाढवावरती धिंड काढून असा इशारा संभाजी ब्रिगेडनं दिलेला आहे। इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांना धमकीचा फोन प्रकरणात आता संभाजी ब्रिगेडनं उडी घेतलेली आहे। पनवेलमध्ये पत्रकार परिषद घेत त्यांनी हा इशारा दिलाय। शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान केल्यानं प्रशांत कोरटकर अडचणीत आलेला आहे। कोल्हापूर पोलिसांनी कोरटकर विरोधात अजामीनपात्र कलमांतर्गत गुन्हे दाखल केलेत। तर कोल्हापूर पोलिसांचं पथक नागपूरमध्ये दाखल झालंय। प्रशांत कोरटकरला ताब्यात घेण्याचीही आता शक्यता वर्तवली जाते। कोरटकर आणि राहुल सोलापूरकर विरोधात धाराशिवमध्ये शिवप्रेमींनी निषेध आंदोलन पुकारलं। इंद्रजित सावंतांना कोरटकरनं दिलेल्या धमकी प्रकरणी आणि राहुल सोलापूरकरांनी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी आता शिवप्रेमींकडून निषेध आंदोलन केलं जात आहे। सीमा प्रश्नावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। बेळगावचं मणिपूर करायचंय का? बेळगावात एकनाथ शिंदेंना पाठवा, ते कधीच तिथे गेले नाहीत असं म्हणत एकनाथ शिंदेंवरती संजय राऊतांनी टीका केलेली आहे। पुण्यात शिवभक्तांनी कर्नाटकच्या गाड्यांना पुन्हा काळं फासलंय। कर्नाटक सरकारनं मराठी माणसाची माफी मागेपर्यंत त्यांच्या बसेस महाराष्ट्रात चालू देणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी कर्नाटक सरकारला दिलाय आणि यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा चिघळण्याची शक्यता आहे। जोगेश्वरीच्या महादेव गुंफा परिसरामध्ये भेसळयुक्त मिठाईची विक्री होतीये।
दरवर्षी महाशिवरात्रीनिमित्त जत्रेचं आयोजन केलं जातं, मात्र मिठाई दुकानवाल्यांकडून निकृष्ट आणि भेसळयुक्त मिठाईची विक्री होते. घाणेरड्या ठिकाणी मिठाई बनवतानाचा व्हिडिओ सुद्धा आता समोर आलाय.